नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील एका रस्त्यावर ॲक्सिडेंट होऊन 11 वर्षाचा एका मुलाचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्रथमदर्शनी कारण असं लक्षात येतंय, ॲक्सिडेंटचं कारण असं लक्षात येतंय, की रस्त्यावर खूप खड्डे झालेले आहेत आणि टू व्हीलरवरनं त्या खड्ड्यामध्ये टू व्हीलर घसरून ते मुलगा जो बसला होता मागे त्याचा मृत्यू झाला. 11 वर्षाचा मुलगा आहे. तर या बाबतीत एबीपी माझाचे जे रिपोर्टर आहेत मिकी घई यांनी थेट पुण्याचे महानगरपालिकेचे महापौर जे आहेत नागपुरे मॅडम त्यांनाच काही प्रश्न विचारलेले आहेत. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नीट बघा. आम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. त्याचा लिंकसुद्धा आम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये देत आहोत. आणि त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत आणि महापौरांनी जी उत्तरं दिली आहेत त्याचं सुद्धा आम्ही थोडंसं विश्लेषण केलेलं आहे आणि तुमच्यासमोर आणत आहोत. पुढची आणखीन काही माहिती आम्ही या घटनेबद्दल आणि जे महानगरपालिकेची कार्यपद्धती आहे त्यावर आम्ही बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आणि इतर असे पुढचे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा जो 11 वर्षाच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याचा मृत्यू जो झाला, तर हे एक सेन्सिटिव्ह विषय आहे आपला. तर तसंच मिकी घई मी जसं म्हटलं, त्यांनी थेट प्रश्न हा विचारला, की "मॅडम, ह्या या या ज्या मृत्यूला आहे, याला जबाबदार एका अर्थाने महापौरसुद्धा आहेत. कारण का, जे रोड डिपार्टमेंट आहे किंवा पथ विभाग जो आहे, तो महापौरांच्या अंडर येतो, त्यांच्या अखत्यारीखाली येतो. त्यामुळं तेही याला जबाबदार आहेत. असा पहिलाच प्रश्न त्यांनी विचारून त्यांनी सुरुवात केली, की तुम्हाला काय वाटतं, की पुण्यामध्ये खड्डे खरोखर आहेत का? का नागरिक उगाच तक्रार करतायत आणि ह्या मृत्यूबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर महापौर यांनी अतिशय सेन्सिटिव्हली सांगितलं, की मी सुद्धा एक आई आहे. एखादा म्हणजे 11 वर्षाचा मुलगा, लहान मुलगा जातो, तर त्याचं काय दुःख आहे आई-वडिलांना जसं कल्पना येते तशी मलाही त्याची कल्पना आहे, असं त्या म्हणल्या. त्याचबरोबर त्यांनी हे काही कारणंही सांगितली, की हे जे म्हाळुंगे आणि बालेवाडीचा जो विभाग आहे किंवा जो एरिया आहे, तो PMRDA यांच्या अंडर येतो. आणि तो रस्तासुद्धा ते दुरुस्ती करणं वगैरे ही त्यांची जबाबदारी आहे. पण तरीही महानगरपालिका तिथे काम करते आहे आणि ते खड्डे हे जे नुसते तिकडचंच नाही तर पूर्ण पुण्याचा हा एक इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे. त्यामुळं त्याच्यावर आम्ही अतिशय तातडीनं काम करतो आहे. रोज सभा घेत आहे आणि ते खड्डे दुरुस्त करायच्या मागं आम्ही लागलेलो आहे, असे त्यांनी सांगितलं. त्यावर मिकी घईने परत हेही म्हणले, की तुम्ही खुश आहात का? एक महापौर म्हणून तुम्ही हे जे प्रॉब्लेम येतात समोर नागरिक हे तक्रार घेऊन येतात, त्यावर तुमचं काय मत आहे? तर त्यांनी त्यावर उत्तर असं दिलं, की जर नागरिक खुश नाही आहे, तर आम्हीही खुश राहणार नाही आहे. तर आम्ही त्यावर प्रयत्न करत आहोत आणि त्या पद्धतीनं मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, असं महापौरांनी सांगितलं. त्यावर अ, मिकी घईने हे प्रश्न विचारला, की हे जे रस्त्याची कामं आहेत, त्याला साधारणतः 1100 कोटी रुपयेचं वर्षाचं बजेट आहे आणि त्यात आणखीन हे जे खड्डे बुजवण्याचं काम आहे, त्याच्यासाठी आत्ता तरी 100 कोटीचं बजेट सँक्शन झालेलं आहे. तरीही ते पूर्ण होत नाहीये. खड्डे बऱ्याच ठिकाणी आहेत आणि ते कामं नीट होत नाही, तक्रारी येत आहेत. तर मग हे पैसे जातात कुठं? त्यावर महापौरांनी परत सांगितलं, की मी सुद्धा याची चौकशी करायला आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं काय म्हणजे का होत नाहीये किंवा टेंडर निघताय त्याच्यामध्ये का गोंधळ होतोय किंवा ते काम व्यवस्थित होतंय का नाही किंवा ते कसं त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे, ते बघितलं गेलं पाहिजे, याच्या सूचना आयुक्तांना दिल्यात असं महापौरांनी सांगितल्यानंतर त्यांनी मग परत मिकी घईनं हे विचारलं, की तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला सुद्धा ते दिसतं, तुम्हाला त्रास होतो का? तर ते म्हणले, "हो, मलाही ते दिसतंय. खड्डे तर नक्कीच आहेत आणि त्या समस्या सोडवल्या पाहिजेल, याबद्दल दुमत नाहीये." त्यावर मिकी घईनी परत एकदा हे म्हटले, की PMRD च्या अंडर जरी असेल, तरी तुम्ही रस्त्याचं जे म्हटलं तिथं काम चालू आहे. पण
हे जे काम जे आहे ते 3 वर्षापासून चालू आहे आणि त्यामुळं मग ते का होत नाहीये आणि याला जबाबदार कोण? आणि त्यात आणखीन आता हा 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. याला कोणतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर त्यावर ते म्हणले की हो, याची नीटची चौकशी व्हायला पाहिजे आणि ते खड्डे अजून नीट का झाले नाहीत वगैरे याची माहिती घेऊन संबंधित अधिकारी जर दोषी आढळला तर त्याच्यावर गुन्हाही दाखल व्हायला पाहिजे आणि म्हणजे त्याची म्हणजे दखल घेतली गेली पाहिजे असंही त्या म्हणाल्या. तर एकंदर असं लक्षात आलंय की महापौरांनी थोडंसं पी-एम-आर-डी-ए जे पी-सी-एम-सी, पी-एम-सी आणि तसं पी-एम-आर-डी-ए असं जे आहे त्यांच्याकडं थोडंसं त्यांच्याकडे बोट दाखवलेलं आहे. पण मग TV 10नं याची आणखी पूर्ण माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला स्वतः माहिती देतो की हे जे रस्त्याची काम आहे ते पथविभाग अर्थात रोड डिपार्टमेंट यांच्या अंडर येतं. तर त्याचं मागचं 3-4 वर्षाचा तुम्हाला मी त्याचे HOD म्हणजे हेड म्हणजे कोण आहे तेही तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम त्याचे हेड होते आत्ता तरी व्ही.जी. कुलकर्णी. व्ही.जी. कुलकर्णी हे रिटायर झाले आणि त्यांच्यानंतर पथविभागाचे जे HOD किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट जे आहेत ते झाले अनिरुद्ध पावसकर साहेब आणि अनिरुद्ध पावसकर साहेबांनंतर आत्ताच अगदी फार रिसेंटलीच हे राजेश बनकर जे बांधकाम विभागामध्ये त्यांच्याकडं हे पद आलेलं आहे आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी आलेली आहे. तर मी स्वतः त्यांना आज ताबडतोब फोन केला ही बाईट बघितल्यानंतर आणि जरा आणखीन माहिती घ्यावी या उद्देशानं त्यांना फोन केला. सर्वात चांगली आणि आनंदाची बातमी अशी आहे की एवढे उच्च अधिकारी असून त्यांनी पहिल्याच कॉलमध्ये माझा फोन उचलला आणि मग मी त्यांना प्रश्न विचारले, सहकार्य केलं. तर ती माहिती तुमच्यापुढे ठेवतो. मी त्यांना स्पष्ट विचारलं की हे जे घटना घडलेली आहे अगदी माळुंगे असू द्या किंवा बालेवाडीचा जो रस्ता आहे, संबंधित रस्ता असं आपण म्हणू, तर त्याची नक्की माहिती काय आहे, ते कोण काम करतंय, ते कुणाच्या अंडर येतं. तर त्यावर त्यांनी सुद्धा तीच माहिती सांगितली की हे पी-एम-आर-डी-एच्या अंडर येतं. पण ते त्यांनी आता पी-एम-आर-डी-एकडनं हे ट्रान्सफर होणार आहे. हे पी-एम-सीकडं ते ट्रान्सफर होणार आहे. पण ती प्रोसेस अजून चालू आहे. पण नागरिकांच्या जे तक्रारी येतात आणि पी-एम-आर-डी-एकडनं ते होत नसावं किंवा ते अर्धवट अडकले आहे ते ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसमध्ये असल्याकारणाने त्याचे देखभालीचं काम आणि ते काम आता महानगरपालिका करत आहे. आता हे म्हणजे ते पुण्यातले बाकीचे सुद्धा खड्ड्याचे विषय आले आणि पी-एम-आर-डीचा हा एक आणखीन माळुंगे आणि बालेवाडीच्या रस्त्याचा विषय आल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी आता लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं बजेटही त्यांनी काढलेलं आहे. तुम्हाला मी ही माहिती सांगतो की आता डायरेक्टली जे काम करतायत म्हणजे महानगरपालिकाच काम करते म्हणजे म्हणजे पुणे महानगरपालिकेचे पथविभागच हे काम करत आहे. त्यामुळे राजेश बनकर साहेब आहेत तेच ह्याच्यावर उत्तर पुढची देणार आहेत. त्यांनी फक्त शनिवारपर्यंत वेळ मागितलेला आहे. शनिवारी मी स्वतः त्यांना जाऊन पुढची माहिती विचारून कदाचित आपल्याला आता पुढच्या त्या रस्त्याच्या कामासाठी बजेटसुद्धा जे काय ठरलेलं आहे त्याचीसुद्धा मी अमाऊंट त्यांना विचारली. तर ते म्हणले मी सगळं शनिवारीच सांगतो, सगळी फिगर समोर येईल आणि मग आपल्याला काही हे सगळं चित्र सुस्पष्ट होईल. तर असं आपल्याला बनकर साहेबांनी जे काही सहकार्य केलं, जी काही माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि अशीच आम्ही पूर्ण माहिती घेऊन तुमच्यापुढे येतो आहे. पण हा फक्त एका विभागाचा विषय नाही आहे. आपल्याला वेगवेगळे विभाग आपण बघणार आहे. त्यानंतर ट्रॅफिक कोंडी होते तोही विषय बघणार आहोत आपण. त्यामुळे आम्ही प्रत्येक विषयाचं आणि प्रत्येक विभागाचं जे काही घटना घडतात पुण्यामध्ये आणि त्याच्यावर अधिकारी काय म्हणतात हे डायरेक्टली आम्ही अधिकाऱ्यांकडूनच माहिती विचारून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV 10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.